चला तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. माहितीये का तुला काय आहे उद्या? महाशिवरात्र. महाशिवरात्र आहे. शाळेला सुट्टी आहे का तुझ्या? का बरं महाशिवरात्र साजरी करतात? तुला महाशिवरात्रीची गोष्ट माहिती आहे? नाही माहिती? ऐकायची आहे का? ठीक आहे, तुला महाशिवरात्रीची गोष्ट सांगतो मग. तर तुला हे माहिती आहे की त्रिदेव आहेत म्हणून, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. महाशिवरात्रीची गोष्ट ही महादेवांची गोष्ट आहे. ठीक आहे. तर काय झालं, आता ब्रह्मदेवांनी एकदा काय केलं, आता महादेवांचं लग्न नव्हतं झालेलं आधी. महादेवांचं लग्न नव्हतं झालेलं तेव्हा ब्रह्मदेवानी दुर्गा देवी जी आहे आदिशक्ती, तिचं तपश्चर्या केली, तिला प्रार्थना केली आणि तुम्ही माझ्या जो मुलगा आहे दक्ष त्याच्या घरी जन्म घ्यावा म्हणून त्यांनी वर मागितले. तर दुर्गा देवी म्हणे की ठीक आहे, मी तुला नाही म्हणू शकत, मी तसा अवतार घेईल. आणि मग ती देवी अंतर्धान पावली. मग काय झालं, आता ब्रह्मदेवाचा मुलगा होता दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतीला ब्रह्मदेवानी काय सांगितलं होतं की हे पृथ्वीचं सगळं कारभार पाहायचं काम तुझं आहे. इथे सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे, सगळ्यांना शेती शिकव, सगळ्यांना कसं राहायचं ते शिकव, घरं बांधायला शिकव, ही सगळी तुझी प्रजा आहे पृथ्वीवरची आणि तू त्यांना शिकव असं सांगितलं. तर दक्ष प्रजापतीच्या घरी सतीचा जन्म झाला. ठीक आहे. तर ती जन्मताच एकदम छान प्रसन्न होती आणि देवीचा अवतार होती. आणि मग पार्वतीचा अवतार नाही, सती होती आधी, पार्वती नंतर. ठीक आहे. सतीचा अवतार पार्वती. असं. पण ते तू खूप पुढे गेला, आपण आधी सतीची गोष्ट ऐकू पूर्ण. ठीक आहे. तर मग सती मग तशी खूपच अशी तेजस्वी होती, खूप विद्वान होती आणि ती महादेवाची खूप भक्त होती. रोज ती सकाळी जायची, पूजा करायची, व्यवस्थित असं अशी होती. एक दिवस मग आता ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघं जण गेले महादेवांकडे आणि महादेवांना आश्चर्य वाटलं, अरे तुम्ही दोघं कसे काय आले म्हणे आज माझ्याकडे. तर मग ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणाले की आम्ही तुमच्याकडे आता किती दिवस तुम्ही असे एकटे असे संन्याशासारखे राहणार म्हणे, जंगलात रानावनात, तुम्ही लग्न कधी करणार, तुमची लग्न करायची वेळ आली म्हणे. महादेव म्हणे माझी लग्न करायची वेळ आली, ठीक आहे म्हणे, पण माझं जिच्याशी लग्न होईल तिला माझ्यासारखंच राहावं लागेल म्हणे, जंगलामध्ये खडतर आहे म्हणे माझं आयुष्य आणि तिला योगिनी पण असायला पाहिजे म्हणे, तिला योग साधना यायला पाहिजे असं म्हणलं. तर मग ब्रह्मदेव म्हणे हो का, मग माझी नातच आहे म्हणे तशी. तर मग ब्रह्मदेव म्हणे ठीक आहे म्हणे, मी एकदा भेटल्यानंतर मग कळेल मला. इकडे सती आपली पूजा करत होती, तर महादेवांनी एकदम समोर प्रकट झाले आणि दर्शन दिलं तिला आणि म्हणे मग तुला मी तुझ्या हे तपश्चर्याने प्रसन्न झालो, काय वर पाहिजे तुला. तर ती एकदम हुशार होती सती. ती म्हणाली मला जो वर पाहिजे तो माझ्या समोर उभा आहे. आता इथे त्यांनी वर शब्द दोन अर्थांनी वापरला. वर म्हणजे आशीर्वाद असा पण असतो आणि वर म्हणजे वधूवर मधला वर पण असतो. तर मग महादेव म्हणे तथास्तु असं म्हणून ते तिथून निघून गेले, तिला आशीर्वाद देऊन, म्हणजे त्यांचं पुढे लग्न होईल असं तिला आशीर्वाद दिला. मग इकडे जो दक्ष प्रजापती होता आणि त्याची जी बायको होती त्यांना पण हे कळलं होतं की त्यांना पण सांगितलं होतं की असं करायचं आहे म्हणून. दक्ष मात्र कसा होता, राजा होता, तो एकदम समृद्ध होता, तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी एकदम टापटीप नेटक्या हव्या असायच्या. आणि मग त्याला हे महादेवांचं असं जंगलात राहणं आणि असं वाघाचं आणि हत्तीचं कातड पांघरणं, चांगले म्हणजे असे शिवलेले छान कपडे न घालणं किंवा जंगलात राहणं, भिक्षा मागणं, हे सगळं काही त्याला आवडायचं नाही. पण आता ब्रह्मदेवांनी सांगितलंय म्हटल्यावरती मग तो काही म्हणलं नाही, ठीक आहे म्हणे, त्यांनी सांगितलं तर काहीतरी चांगलंच असेल असं म्हणून मग लग्नाची तयारी सुरू झाली.
लग्नाची तयारी सुरू झाली. महादेवाचं लग्न होणार म्हणून महादेवाचे सगळे गण पण एकदम आनंदात होते. महादेवाचे गण कसे असतात, नंदी आहे, शृंगी आहे, अजून असे खूप भूत प्रेत सगळ्या प्रकारचे प्राणी असतात. भूत म्हणजे भूत असतात, प्रेत असतात, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. भूत म्हणजे असं का? असं भूत सुद्धा असतं त्याच्यात. मग कोणाला 2 तोंड, कोणाला 5 तोंड, कोणाला 10 हात, कोणाला डोकंच नाही, कोणाला 100 डोळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे महादेवाचे गण असतात. ठीक आहे. तर ते सगळे पण महादेवांसोबतच राहत असतात, असं असतात. तर मग इकडे दक्षाची जी राजधानी होती ती एकदम छान सजवायला घेतली लोकांनी आणि पूर्ण मेहंदी काढणं वगैरे सगळा समारंभ एकदम थाटामाटात चालू होता. ठीक आहे. आणि मग वरात आली महादेवाची लग्न घरी. आता कसे घोड्यावरती बसून जातात लग्नाला वगैरे. जो नवरा मुलगा असतो तो घोड्यावर बसून जातो आणि मग त्याच्यासोबत त्याचे सगळे घरचे आणि त्याचे मित्रमंडळी वगैरे सगळे येतात ना वरातीमध्ये. तसे महादेव नंदीवर बसून आले. नंदी असा मोठाच्या मोठा, त्याच्यावरती महादेव बसलेले, एका हातात त्रिशूळ डमरू, एक हात असा ठेवलेला आणि त्यांच्या आजूबाजूला ते सगळे भूत प्रेत नाचतायत. ते सगळे त्यांच्यासारखे आहेत. आता ते स्मशानवासी, ते कधी असं सोन्याचे आभूषण धारण करणं वगैरे काही नाही. भस्म लावणार, गळ्यात साप, असे एकदम आपल्या आपल्या पद्धतीने ते आले. त्यांच्यासोबत विष्णू आले, त्यांच्यासोबत ब्रह्मदेव आले, बाकी सगळे देव आले, गंधर्व अप्सरा सगळे, हे मोठीच्या मोठी वरात. आणि सगळेजण दक्षाच्या घरी पोहोचले. दक्षाच्या घरी पोहोचले, तिथे दक्ष आणि सगळेजण स्वागताला उभे होते. तर दक्षाने पाहिलं, अरे हे कसे आहेत म्हणे सगळे विचित्र लोक, त्यांनी चांगले कपडे सुद्धा घातलेले नाही, केवढा आवाज करतायत, आरडाओरडा नुसता, काय वाद्य वाजवतायत, काही माहिती नाही, काही नाही, असे कसे लोक आहेत म्हणे, हे काय ठरवलं म्हणे ब्रह्मदेवानी. आणि दक्षाला फारच ते विचित्र वाटलं, त्याला काय ते आवडलं नाही. पण तो तरी पण बोलला नाही. पण त्याला ते मनामध्ये वाटत राहिलं की स्वतःचं लग्न आहे, त्यावेळेस तर महादेवानी चांगले कपडे घालायला पाहिजे होते, असं तो मनात आडी धरून बसला. मग ते लग्न झालं महादेवाचं आणि महादेव सतीला घेऊन कैलास पर्वतावरती झाले. ठीक आहे. मग आता बरेच दिवस झाले या गोष्टीला आणि ते आपले छान राहत होते कैलास पर्वतावर. मग इकडे काय झालं, एक मोठा यज्ञ होणार होता. खूप दिवसानंतर एक मोठा यज्ञ होणार होता. तर त्या यज्ञामध्ये सगळ्या देवतांना आमंत्रण होते, सगळ्या, आणि यज्ञ करणारा कोण, यज्ञ करण्याचा अधिकार दक्ष प्रजापतीला होता. आणि सगळे जे प्रमुख देवता आहेत त्यांना प्रत्येकाला आपलं आपलं आसन होतं आणि सगळं असं होतं. आणि मग तिथे आले, दक्ष नंतर आला. आधी हे सगळेजण आले होते, ऋषी मुनी होते, यज्ञ करणारे जे उपाध्याय होते ते आले होते, सांगणारे वगैरे सगळे एकदम छान तयारी चालू होती, मस्तपैकी जमा झाले होते सर. आणि दक्ष पण आला त्याच्या बायकोसोबत. दक्ष प्रजापती आला तर दक्ष प्रजापती पण अधिकाराने मोठा होता फार. तर सगळेजण उठून त्याला असे प्रणाम करत होते, नमस्कार, या, स्वागत आहे, असं म्हणत होते. महादेव आपल्या आसनावरती बसलेले होते. आता दक्ष प्रजापतीला काय खटकलं, सगळ्यांनी येऊन मला नमस्कार केला म्हणे, मान दिला, महादेवांनी काही केलाच नाही म्हणून मग तो चिडला आणि आरडाओरडा करायला लागला. मग त्याला त्याच्या बायकोनी समजून सांगितलं की ते महादेव आहेत म्हणे, ते सगळ्या जगाच्या ऊर्जेचा स्रोत आहेत म्हणे, त्यांचा अधिकार तुमच्यापेक्षा मोठा आहे, तर तुम्ही त्यांना नमस्कार करा आणि ते तुम्हाला नसतात नमस्कार करत, तुम्ही त्यांना नमस्कार करा. असं ते झालं. पण तो काही ऐकायलाच तयार नाही. तू काय म्हणे, स्मशानात राहतो, कपडे घालत नाही, काही नाही, तसाच उघडा वागडा फिरतो, भिक्षा मागतो, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा काय, असं तो महादेवांना बोलायला लागला. आणि मी तुला यज्ञात हाकलून देतो म्हणे, तू निघून जा म्हणे इथे, असं म्हणतो. आणि मग महादेवाला तो असं म्हणतो. बाकी कोणी सगळेजण असे अचंबित होतात, कोणाला काय बोलावं ते सुचत नाही. मग शेवटी नंदी आहे, नंदी म्हणतो, काय बोलतोय दक्ष प्रजापती, तुला कळतंय का म्हणे तू काय बोलतोय, असं तू महादेवांना बोलतो म्हणे. महादेवांसाठीच यज्ञ म्हणे, महादेव स्वतःच यज्ञ आहे, तू त्यांना असं बोलतो म्हणे. मग तो चिडतो, तो म्हणतो, अरे तुम्ही पण सगळे तुमच्या स्वामी सारखेच आहेत म्हणे,
मी तुम्हाला शाप देतो म्हणे, जे पण शिवभक्त असतील ते नेहमी असेच राहतील, गावाबाहेर असे आपल्या समाजापासून दूर असेच राहतील, असं शाप देतो. मग नंदी पण शाप देतो. तू काय शाप देतो म्हणे, मीच तुला शाप देतो म्हणे, तुला जो अहंकार आहे, तुझ्या तुझ्या अहंकारामुळेच तुझं मस्तक ते एका प्राण्याच्या मस्तक राहील म्हणे, तुझं मनुष्याचं मस्तक चालले जाईल, असं ते असंच होतं ना. हा. मग पुढे होतं नंतर. आणि मग तो वीरभद्र त्याला मारून टाकतो. हा, पण ते तिथपर्यंत पोहोचलो नाही आपण अजून ना. हा, आता पोहोचतोय. पोहोचतोय पुढे. मग काय होतं, तो असं म्हणतो आणि ते मग यज्ञ तिथे थांबून जातो. सगळेजण चालले, कुठल्या पण शुभ कार्यामध्ये असं भांडण झाल्यानंतर मग ते पुढे काही करत नाही, असं होतं. आणि दक्ष प्रजापतीला तो सुद्धा स्वतःचा फार अपमान वाटतो. हा म्हणून महादेव याच्याशिवायच यज्ञ करील म्हणे. आणि मग सगळेजण जातात. तो काय करतो, गंगाद्वार म्हणून त्याचं राज्य असतं. आत्ताचं जे हरिद्वार आहे त्याला आधी गंगाद्वार म्हणायचे. तर त्या गंगाद्वार मध्ये त्याची राजधानी होती. तर मग तो काय करतो, परत एका मोठ्या यज्ञाचं आयोजन करतो. परत सगळ्यांना आमंत्रण पाठवतो की तुम्ही या, आपण आणि यज्ञ आहे आणि सगळेजण या. सगळेजण येतात. महादेवांना काही तो आमंत्रण पाठवत नाही. आणि सगळेजण येतात, तिथे जमतात आणि यज्ञाचं मंत्र वगैरे म्हणायला सुरू करतात. सगळेजण अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवा मृत्विजम, असं छान ते मंत्र वगैरे म्हणायला लागतात. आणि मग एकदम दधीची ऋषी माहितीये तुला, दधीची ऋषी उठतात आणि थांबवतात सगळं. अरे थांबा म्हणे, महादेव आले नाही अजून, महादेव कुठे? तर दक्ष म्हणतो महादेव येणार नाही म्हणे, काही गरज नाही म्हणे आपल्याला त्याची, आपण त्याच्याशिवायच यज्ञ करणार. आणि मग ब्रह्मदेवाला आणि विष्णूला लक्षात येतं, अरे खूप मोठी चूक झाली म्हणे आणि हे अनर्थ होणार आहे आता. त्यांच्या लक्षात येतं. पण ते हे सगळं चालू असतो गोंधळ. दधीची ऋषी म्हणतात तुम्हाला कळत नाही म्हणे, तुम्ही काय करताय, महादेवांशिवाय यज्ञ होऊ शकत नाही, अशा ठिकाणी मी थांबणार नाही, असं म्हणून दधीची ऋषी निघून जातात. हा, बाकीचे लोक मात्र ते तसंच करत पुढे चालू ठेवतात यज्ञ. इकडे कैलास पर्वतावरती पार्वतीला कळतं की सतीला कळतं, बरोबर. कैलास पर्वतावरती सतीला कळतं की असा असा यज्ञ चालू आहे. आणि सगळेजण गेले आणि तिच्या सगळ्या बहिणी जातात त्यांच्या नवऱ्यांसोबत. आणि महादेव म्हणतात की हे बघा, आपल्याला काय बोलावलेलं नाहीये आणि जिथे बोलावलेलं नाहीये तिथं आपण जायला नाही पाहिजे. पण सती म्हणते पण ते माझे वडील आहेत, माझ्या वडिलांच्या घरी मी जाऊ शकते कधी पण. महादेव म्हणतात मी काय तुला अडवणार नाही, तुझा जायचं असेल तू जा, पण मला असं वाटतं की तू जाऊ नये. पण ती म्हणते की नाही म्हणे, त्यांनी तुमचा एवढा अपमान केलाय, मी जाऊन त्यांना जाब विचारते म्हणे, असं म्हणून मग शेवटी महादेव म्हणतात ठीक आहे, नंदीला घेऊन जा सोबत. मग नंदी आणि सती जातात तिथे जातात यज्ञामध्ये. तिथे यज्ञ सुरू असतो आणि ती जाऊन विचारती दक्षाला तुम्ही असं का केलं, का बरं अपमान केलं माझ्या पतीचा, बाकी सगळ्यांना बोलावलं आणि मला नाही बोलावलं. तर तो म्हणतो की बाकी सगळ्या मुलींनी चांगल्या लोकांशी लग्न केले म्हणे, असं कोणी बैराग्याशी लग्न नाही केले, आणि त्यामुळे तू पण जा म्हणे तुझ्या पतीकडे निघून, असं म्हणतो. तुझ्यासाठी इथे काही जागा नाही. असं म्हणल्यानंतर मात्र सतीला पण फार अपमान वाटतो. तिला स्वतःचा अपमान केल्यापेक्षा महादेवाचा अपमान केल्याचा जास्त राग येतो, जास्त दुःख होतं. मग ती आपली दक्ष मेल्यानंतर मात्र सगळी जी काय मारामारी चालली असते ती शांत होती. मग तिथे महादेव येतात. महादेव आधी कसे प्रसन्न होते, पण इथे मात्र ते उदास होतात एकदम. मग ते म्हणतात ठीक आहे म्हणे, तुम्ही सगळे अगदी ते बघतात ब्रह्मदेव लपून बसलेत आणि विष्णूला बांधून ठेवले आणि असं सगळं हे झालंय. मग ते सगळ्यांना सोडवतात आणि जे पण मेले त्यांना म्हणतात की मी तुम्हाला आता माफ केलं, तुम्ही सगळेजण परत चांगले व्हा. आणि मग जे मेले असतात ते जिवंत होतात, त्यांचे हातपाय तुटलेले ते परत जोडले जातात. असं करून ते परत सगळ्यांना चांगलं करतात. दक्षाला करू शकत नाही, दक्षाचं मुंडच नसतं. मग ते वीरभद्राला सांगतात जा म्हणे एका बोकडाचं मुंडकं घेऊन ये, आणि मग ते त्या दक्षाला लावतात.
आणि मग नंदीचा शाप तिथे खरा होतो. आणि मग दक्ष माफी मागतो त्यांना. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे म्हणे, आता यज्ञ पुन्हा तुम्ही करा असं म्हणतात. आणि मग तिथे पुढे तो यज्ञ चालू होतो. आणि महादेव मात्र सतीचं शरीर घेऊन तिथून निघून जातात. मग ते तसेच नाराज, उदास, दुःखी असे पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मांडात पूर्ण फिरत राहतात. आणि त्यांची काळजी वाटायला लागते मग सगळ्यांना. मग विष्णू काय करतात, सुदर्शन चक्राने, अरे त्याचं सुदर्शन चक्र तुटलं असतं ना. आणि मग ते परत सगळं नीट करून टाकलं ना महादेवांनी. मग त्याच्यामध्ये जे शस्त्रास्त्र तुटलेले ते पण सगळे नीट झाले ना. हा, मग त्याच्यानंतर ते सतीच्या शरीराचे मग 51 तुकडे होतात सुदर्शन चक्राने. आणि मग ते पूर्ण भारतात तिकडे तिकडे पडतात पृथ्वीवरती. आणि मग जिथे जिथे ते पडतात तिथे तिथे काय तयार होतं, शक्तीपीठ. शक्तीपीठ तयार होतं. आणि बरोबर. मग तिथे ते मंदिर तयार होतं. हा, मग तिथे आता मंदिर आहेत. आणि महाराष्ट्रात किती शक्तीपीठ आहेत, 3.5. 3.5 शक्तीपीठ. आणि मग असे महादेव असे उदास असतात, त्यांच्या डोळ्यात असे अश्रू पडत असतात. तर त्यांचे अश्रू जिथे जिथे पडतात तिथे काय तयार होतं, रुद्राक्षाचं झाड तयार होतं. रुद्राक्ष घालतो ना आपण गळ्यामध्ये, ते रुद्राक्षाचं झाड जे आहे ते रुद्राच्या अश्रूंपासून, रुद्र अक्ष म्हणजे डोळा, ठीक आहे, ते रुद्राच्या अक्षापासून तयार झालेला असा तो रुद्राक्ष, असं ते रुद्राक्षाचं झाड आहे, असं होतं. आणि मग पुढे मात्र ते एकदम आपल्या साधनेमध्ये तल्लीन होऊन जातात. आणि ते असे कितीतरी हजारो वर्ष तसेच मग ते राहतात. पुढे काय होतं, पुढे हिमवान नावाचा राजा असतो हिमाचल प्रदेशमध्ये. आणि हिमवान राजाला मूलबाळ नसतं काही. आणि ते विष्णूंचे भक्त असतात. आणि मग ते विष्णूंची भक्ती करत असतात. एकदा त्यांना विष्णू दर्शन देतात आणि सांगतात की आता तुम्हाला मुलगी होईल म्हणे, ती साक्षात दुर्गेचा अवतार असेल आणि तिचं लग्न महादेवाशी होईल, असं ते सांगून त्यांना आशीर्वाद देतात. आणि मग ती इथून पुढे पार्वतीची गोष्ट चालू होते.